नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। बघा, ज्यांना कंबाईन ग्रुप बी चा पेपर अवघड गेला होता आणि ते आता ग्रुप सी द्वारे कमबॅक करणार होते, तर त्या ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे। टोटल जवळपास 2600 प्लस जागा या ग्रुप सी च्या याच्यामध्ये काय बरं आल्या आहे आणि अशी एक चर्चा पण होती की 10,000 प्लस जागा येणार, 10,000 प्लस जागा येणार, परंतु 10,000 जागा काय आलेल्या नसून 2600 प्लस हे काय आलेल्या बरं जागा आलेल्या आहेत। म्हणजे याच्यामध्ये कोणकोणत्या जागा आहे, कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटच्या जागा आहे, आरटीओ ची पण याच्यामध्ये ऍड त्यांनी काय केली बरं मेन्शन केली, तर आरटीओच्या किती जागा आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता ठीक आहे ऍड आलेली आहे, पेपरची डेट पण आलेली आहे, पण नेमका जो पेपर पॅटर्न जो आहे तो त्यांनी बदललेला आहे किंवा पेपर घेण्याची पद्धत जी आहे ती मात्र त्यांनी बदललेली आहे। मग एक प्रकारे आपण याला गुड न्यूज पण म्हणू शकतो, चांगली गोष्ट का पेपर जाहिरात आलेली, आणि एक प्रकारे आपण याला बॅड न्यूज पण म्हणू शकतो का नेमका पॅटर्न आमच्याच वेळेस का बदलला। ठीक आहे, याच्या अगोदर पण एमपीएससी ने असं काही पॅटर्न आणला होता का आणि त्याच्यावरती काही आंदोलन वगैरे झालं होतं का, याच्या बाबतीत पण आपण सगळी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। आणि ही पेपर ऑनलाईन पद्धतीने होईल का ऑफलाईन पद्धतीने होईल, आणि विद्यार्थी याला नेमकी ऑफलाईन पद्धतीनेच घ्यायला आयोगाला भाग पाडेल का, नेमकं या सगळ्या याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये काय करणार बरं तुमच्यावाली सगळी चर्चा करणार। ठीक आहे, तर आपण एकदा बघू बघा काय काय नेमकं म्हटलेलं आयोगाने। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ग्रुप सी ची जाहिरात आहे ती मात्र तुमच्यावाली 2600 जागांसाठी आलेली आहे, असं आयोगाचा आता आजच तुमच्यावाला काय आलंय बरं पत्रक आलेलं आहे। मग याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट तुम्हाला दिसतं बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला, तर उद्योग निरीक्षक आहे त्याच्या जवळपास 9 जागा आलेल्या आहे, नंतर तांत्रिक सहाय्य आहे त्याच्यात 3 जागा आलेल्या आहे, आणि कर सहाय्यक त्याला आपण टॅक्स असिस्टंट म्हणतो त्याच्यावाल्या 282 जागा आलेल्या आहेत। तसंच तुमचा आरटीओ म्हणजे एमव्हीआय घटक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक त्याच्या 461 जागा आलेल्या आहेत, त्याचं मागणी पत्र खूप दिवसापासून गेलं पण होतं। आणि खाली तुमच्यावाल्या लिपिक टंकलेखक त्याच्या जवळपास 1864 जागा आल्या आहेत। अशा टोटल 2600 काहीतरी 19 जागा आलेल्या आहेत। हे सगळ्यात महत्वाचं आहे। हा ऍड आली कारण ऍड ही मागच्या महिन्यातच येणार होती, म्हणजे जवळपास एप्रिल मे महिन्यातच येणार होती, आणि 12 जुलैला पेपर पण होणार होता, परंतु ऍड आली नाही आणि पेपर पण पुढे ढकलला। मात्र आता त्यांनी नवीन पण तारीख दिलेली आहे पेपरची सप्टेंबर महिन्यामध्ये, बघा 27 सप्टेंबरला, इथे काय म्हटलंय बघा 27 सप्टेंबरला 2026 ला याची वाली पूर्व परीक्षा घेण्यात येईल घटकाची। नेमकी आता ती कशा पद्धतीने घेण्यात येईल, काय नेमका त्याचा वाला पॅटर्न बदलला आहे बघा। इथे त्यांनी डायरेक्टली बोललेलं आहे की महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे सीबीटी, लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट ना आपण याच्यावर चर्चा करणार आहे तुमचीवाली कम्प्युटर बेस काय बरं टेस्ट सीबीटी होणार आहे त्याचीवाली, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला। पहिल्यांदाच आयोग एमपीएससी कंबाईनच्या पेपरमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि म्हणजे बी म्हणजे पूर्ण एमपीएससी याच्यामध्ये पहिल्यांदा कम्प्युटर बेस सीबीटी बेस काय घेते बरं टेस्ट घेते। आणि बघा मग आता नेमकं काय हे आपल्याला पाहिजे होतं का, हे मुलांना पाहिजे होतं का, ही सगळी आपण आता चर्चा करणार आहोत। बघा नेमकं पुढे काय होऊ शकतं, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा जरी तुमच्याकडे ऍड आलेली आहे, ऍड पण चांगली टाकलेली आहे, जी नॉर्मल ऍड आहे बघा 1864 तुमच्या जवळपास काय बरं क्लर्क आहे, टोटल 2619 जागा आहे। जर आरटीओ जरी तुम्ही सोडला तरी पण तुम्हाला अराउंड 2000 प्लस जागा या आपल्या एमपीएससी घटकाला मिळतात। हा एक महत्वाची गोष्ट काय की याच्यामध्ये तुम्हाला कर सहाय्यक साठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागेल, लक्षात ठेवायचंय। जरी स्किल टेस्ट तुमची रद्द झाली असेल परंतु तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागेल, आणि तुम्हाला कर सहाय्यक साठी मराठी 30 आणि इंग्लिश 40, लक्षात ठेवायचंय मराठी 30 आणि इंग्लिश 40 असं तुम्हाला 2 टायपिंग सर्टिफिकेट लागेल। इंग्लिश 30 शिवाय इंग्लिश 40 निघत नाही, म्हणून तुम्हाला 3 लागतील। कोणासाठी बरं कर सहाय्यक साठी टॅक्स असिस्टंट साठी, आणि लिपिक टंकलेखक साठी तुम्हाला मराठी 30 ऑब्लिक इंग्लिश काय बरं 40 या दोन्हींपैकी एक तुम्हाला काय लागेल बरं टायपिंग सर्टिफिकेट लागेल। कशासाठी बरं लिपिक टंकलेखक साठी। आता राहिला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना नेमकं टायपिंग सर्टिफिकेट नाही तर ते फॉर्म भरू शकतात का, आत्ताच्या स्थितीला यस ते फॉर्म भरू शकतात। त्यांनी मात्र त्यांच्या जिथे आपण ग्रॅज्युएशनचे मार्क वगैरे सर्व टाकलेलं आहे तिथे मात्र त्यांनी या टायपिंग सर्टिफिकेट साठी अपियर म्हणून काय करायचं बरं फॉर्म भरायचा आहे।
म्हणजे तुम्हाला या टायपिंग सर्टिफिकेट लगेच अपलोड करायची गरज नाहीये. ज्या विद्यार्थ्यांकडे आता टायपिंग सर्टिफिकेट नाहीये त्यांनी अपियर म्हणून काय करा बरं, फॉर्म भरा आणि मेन्सला तुम्ही जाशाल, मेन्सचे ज्यावेळेस फॉर्म येतील त्यावेळेस मात्र तुम्हाला ते सर्टिफिकेट पाहिजे. येणाऱ्या ज्या काही टायपिंग तुमच्यावाले काय असतील बरं, पेपर असतील ते पण होतील, त्यावेळेस तुमच्यावालं ते सर्टिफिकेट निघू शकतो जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली. आणि मेन्सला तुम्हाला लागणार आहे, पण आता अपेअर म्हणून भरू शकतात बरेच विद्यार्थी. जरी सर्टिफिकेट नसलं तरी अपेअर म्हणून भरतात, सर्वांनी भरायला पाहिजे ते. आणि तुम्हाला ही याची वाली पूर्व परीक्षा तुम्हाला देता येईल. उद्योग निरीक्षक आणि काय बरं, तुमच्या तांत्रिक सहाय्यकसाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही. पण याच्यातलं जे उद्योग निरीक्षक नावाचं पद आहे हे मात्र फक्त सायन्स आणि काही इंजिनियर्स आहे त्यांनाच देता येतं. लक्षात ठेवायचंय तुम्हाला, सर्वांना उद्योग निरीक्षक हे काय तुम्हाला पद मिळत नाही. जर तुम्ही झालं ते फक्त सायन्स वर्गासाठी आणि काही इंजिनियर, आपण त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. तसं आरटीओ वरती पण तुमचा एक स्वतंत्र व्हिडिओ तुमचा काय बरं बनवणार आहे. काय नेमका सिलेबस, आपण कसं 27 सप्टेंबर पर्यंत आपण त्याची पूर्व परीक्षा आपण कशी क्लिअर करू त्याच्यावरती बोलणार आहे. आता राहिला प्रश्न बघा, पुढे आयोगाने काय म्हटलेलं आहे, हे सगळं झालेलं आहे तुमचं आलं. आणि तुम्हाला पुढे आयोगाने काय म्हटलेलं बघा, आयोगाने सांगितलं इथे डायरेक्टली की तुमची सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल. आणि या कम्प्युटर बेस्ड टेस्ट मध्ये एकाच दिवशी पेपर नसणार आहे. लक्षात ठेवा, जरी त्यांनी तारीख दिलेली असेल तुम्हाला 27 सप्टेंबर, परंतु तो पेपर एकाच दिवशी घेतला जाणार नाही. त्याचं टाइम टेबल अजून येणार आहे. लक्षात ठेवायचं आयोगाचं. म्हणजेच एवढं आता जर एका दिवशी होणार नाही किंवा आयोगाकडे एवढे कम्प्युटर पण नाही अवेलेबल नसतील तर पेपर हे कशामध्ये होतील बरं, सत्रांमध्ये होतील. लक्षात ठेवायचे तुम्हाला. जसं तुम्ही टीसीएस चे अगोदर पेपर दिलेले आहे बघा, जसे सरळ सेवेचे तुम्ही पेपर दिलेले आहे त्याच धर्तीवरती आयोग आता हा घटकाची तुमची पूर्व परीक्षा घेणार आहे. म्हणजे हे तुमचे पेपर 8-10 दिवस चालू शकतात. अजून काही माहिती नाही, टाइम टेबल येणार आहे, पण एका दिवशी होणार नाही. आणि जर 8-10 दिवसामध्ये पेपर चालतील तर पेपर हे प्रत्येक मुलाला काय असतील बरं, वेगवेगळे असतील. आणि वेगवेगळे असतील तर पूर्व परीक्षेचा निकाल लावताना त्यांनी ते म्हटलेले बघा, गुणांचे समानीकरण, नॉर्मलायझेशन. काय म्हटलेलं बरं, नॉर्मलायझेशन. आणि याच नॉर्मलायझेशनना मुलांचा विरोध होता, म्हणून आपण टीसीएस कडच्या ज्या परीक्षा होत्या, सरळ सेवा तलाठी असेल किंवा इतर काही सरळ सेवा असतील, त्या सरळ सेवेची मागणी आपण एमपीएससी ने घ्यावी. एमपीएससी ने का घ्यावी, तर आम्हाला बऱ्याच मुलांना या नॉर्मलायझेशनचा फटका बसतो, त्याच्यामुळं त्याचा पेपर कुणी घ्यावा बरं, एमपीएससी ने घ्यावा. आणि एमपीएससी ने ऑफलाईन पद्धतीमध्ये घ्यावा. लक्षात ठेवा, याच्यासाठी मुलांचा विश्वास हा आयोगावरती होता. आणि जेवढा आयोगाचा सध्याचा ट्रेंड जर बघितला गेला तर आयोगाने इतकं फास्ट लेवलला काम केलेलं आहे. एक नवीन सुधारणा घडून आणल्या, राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा रिझल्ट हा 22 दिवसामध्ये त्यांनी काय केला बरं, लावला. आन्सर की पण आता दुसऱ्या दिवशीच यायला लागलेला आहे. परंतु आयोगाचा हा निर्णय नेमका मुलांना आता पचणार का, हा सगळ्यात मोठा काय झालेला बरं, प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण जर नॉर्मलायझेशन होत असेल तर मग त्या ज्या सरळ सेवा होत्या, ज्या टीसीएस वगैरे घ्यायच्या, त्या आम्ही एमपीएससी ने घ्यावी अशी मागणी का केली. जर एमपीएससी तुमच्यावाल्या ऑनलाईन पद्धतीने जर एक्झाम घेणार असेल तर. कारण याच्यामध्ये सगळ्यात जो महत्वाचा जो मुद्दा आहे, याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, का नॉर्मलायझेशन नको आहे. ठीक आहे, एक प्रकारे नॉर्मलायझेशन पण तुम्हाला चालू शकतं, पण तुम्ही जो पेपर देणार आहे, जो तुमच्या सत्रामध्ये पेपर देणार आहे, तो पेपर तुमचा ऑनलाईन असेल आणि त्याच्या काही दिवसानंतर तुम्हाला रिस्पॉन्स शीट भेटते. म्हणजे तुम्हाला लगेच तुम्ही काय उत्तर मारलेलं आहे त्याचा कोणताही खात्रीशीर पुरावा तुम्हाला भेटत नाही नेमका. आणि नंतर मग मुलं काय करतात की मुलं म्हणते की मी 1 मारलं होतं, आयोगाने 3 दिलेलं आहे. याच्यामध्ये का बरं, कारण तुमच्याकडे कोणताही खात्रीशीर पुरावा नसतो. मग याच्यात जर हा जो मुलांचा जो ट्रस्ट आहे, जी आपल्याला जो ऑफलाईन पद्धतीचा जो पेपर होतो त्याच्या खाली मुलांना कार्बन कॉपी भेटते. कोणती कॉपी भेटते, कार्बन कॉपी. आणि त्या कार्बन कॉपीमुळे मुलांना आयोगावरती एमपीएससी वरती काय असतो बरं, ट्रस्ट असतो. परंतु तोच जर आता एंड होणार असेल आणि ती जर परीक्षा पद्धती ऑनलाईन पद्धतीने होणार असेल तर मुलांना आयोगाचा निर्णय हा पचनी पडेल का, आणि हीच गोष्ट आपल्याला आता बघायची आहे. मग याच्या अगोदर पण आयोगाने असं काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे का, यस, एमपीएससी आयोगाकडून असा अगोदर पण प्रयत्न झाला होता. मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, परंतु 2022 आणि 23च्या याच पिरियड मध्ये माझ्या मते की जी मुख्य परीक्षा होणार होत्या गडबच्या, ज्या गडबच्या मुख्य परीक्षा होणार होत्या, तिथे आयोगाने सांगितलं होतं का
ऑनलाईन पद्धतीने काय घेतली जाईल बरं, मुख्य परीक्षा घेतली जाईल. आता मुख्य परीक्षेला जो क्राऊड असतो तो जवळपास अवरेज क्राऊड धरा तुम्ही 15 ते 20,000 हा जो स्टुडंट आहे त्यापेक्षा कमी जास्त असू शकतो, परंतु एक अवरेज क्राऊड जर धरला आपण तर तो 15 ते 20,000 मुलांचा असतो आणि त्याच्यासाठी मुख्य परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेणार होती. परंतु तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती पण बघू शकता त्या पिरियडमध्ये पुण्यामध्ये काय झालं बरं, आंदोलन झालं आणि त्या आंदोलनातून शेवटी आयोगाला त्यांचा निर्णय हा काय घ्यावा लागला बरं, माघारी घ्यावा लागला. बघा फक्त 15-20,000 मुलं असून सुद्धा आयोगाला ती निर्णय काय घ्यावा लागला, माघारी घ्यावा लागला. का माघारी घ्यावा लागला, तर मुलांना एमपीएससी वरती विश्वास का बरं आहे, तर विश्वास याच्यामुळे पेपर ऑफलाईन होतो, एका सेशन मध्ये होतो पेपर, आणि सगळ्यात महत्वाचा मुलांना त्यांनी मारलेल्या प्रश्नाचा काय असतो रे, उत्तरांचा पुरावा असतो. आणि हा पुरावा जर नष्ट होणारा असेल, कदाचित आयोग कितीही पारदर्शकता आणली, किती रिस्पॉन्स जे सीट असतील ते तुम्हाला उपलब्ध झाल्या, आपण आयोगावरती विश्वास ठेवू शकतो, परंतु मुलांचं एक वेगळंच गणित असतं. बघा मी पहिलं मारलं होतं, आयोगाने तिसरं दिलं, आणि ते खापर मात्र कोणावर फुटेल बरं, आयोगावरती फुटेल. त्यामुळे बघा आयोगाने आधी पण आणलेलं होतं ऑनलाईन पद्धतीची मुख्य परीक्षा, ती काय करण्यात आली होती, रद्द करण्यात आली होती. आता तर प्रश्न पूर्व परीक्षाचा आहे आणि जवळपास किती, जवळपास तुम्हाला इन अवरेज पकडले तर 3 ते 4 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे बघा. आणि हे 3 ते 4 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न, हे विद्यार्थी आयोगाचा निर्णय ऍक्सेप्ट करतील का, स्वीकारतील का, का पुन्हा एकदा पुण्यामध्ये आंदोलन होऊ शकतं यावरती. कारण जर तुम्ही इतक्या दिवस पेपर घेतलेले आहे, आता पण तुम्ही गट ब चा पेपर घेतलेला आहे आणि गट ब चा पेपर घेतला, एवढ्या जागांना गट क चा पण पेपर मागच्या वेळेस घेतलेला आहे, एवढेच फॉर्म येतात सरासरी. आणि त्यासाठी जर तुमचं सगळं व्यवस्थित चालू होतं ऑफलाईन पद्धतीने, मग अचानक ऑनलाईन घेण्याची गरज का पडली, असा सध्या प्रश्न मुलांसमोर काय बरं उपस्थित झालेला आहे. जर सगळं व्यवस्थित चालू होतं, हा जर ही जागा तुमच्या 10,000 जागा आल्या असत्या, महसूल सहाय्यकच्या 10,000 जागा आल्या असत्या, आणि तर मग त्यावेळेस आपण म्हणू शकतो की फॉर्म खूप आले वगैरे वगैरे असं काही रिझन देऊन आणि मग ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल असं म्हणू शकतो. परंतु जागा बघितल्या गेल्या तर तेवढ्या जागा आहे, आयोगाने इतक्या वर्ष ऑफलाईन पद्धतीने पेपर कंडक्ट केला, त्यामुळे मुलांचा आयोगावरती पूर्णपणे विश्वास होता आणि अचानक आयोगाने निर्णय काय केलेला बरं, बदललेला आहे. नेमकं असं काय झालं. दुसरी महत्वाची गोष्ट, जे मुलांनी आंदोलन केलं का तुमच्या तलाठी असेल, कारण तलाठी बऱ्याच मुलांना तलाठीच्या मध्ये काय बरं नॉर्मलायझेशन मुळे फटका बसायचा, किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे बाकीच्या जे लेट शिफ्ट वाले त्यांना समजून जायचं, कारण नेमकं काय विचारणार आहे त्याचा तोटा थोडासा पहिल्या शिफ्ट वाल्या मुलांना व्हायचा, आणि एक मध्ये वेळ पण भेटायचा मुलांना अभ्यास करण्यासाठी, आणि एकाच वेळी पेपर होत नव्हता, बऱ्याचशा गोष्टी होत्या या सरळ सेवेच्या पेपरच्या, जेव्हा टीसीएस पेपर घ्यायची. पण मात्र मुलांच्या मागणीमुळे एमपीएससी कडे गेली का, तर मुलांचं म्हणणं होतं की आयोगाने ऑफलाईन पद्धतीने पेपर घ्यावा, लक्षात ठेवा, आणि पेपर हा एका सेशन मध्ये व्हावा. परंतु आयोगाने सरळ सेवा सोडा, तर आयोगाने आपली कंबाईन घटकच काय करून टाकली बरं, ऑनलाईन पद्धतीने करून टाकली. माझं नेमकं आता मुलांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे, पोल सुरू झालेले, विविध चॅनल असतील त्या चॅनलवरती पोल सुरू झाले आहे. नेमके आता पुढे काय होणार, का आंदोलन पुन्हा एकदा पुण्यामध्ये होऊ शकतं का, कारण शेवटी आयोगाला जर काही निर्णय घ्यायचा होता तर हिताचा घ्यावा. जर तुम्हाला सीबीटीच्या लेवललाच पेपर घ्यायचा असेल तर तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट, पारदर्शकता आणू शकता, की तुम्हाला विद्यार्थ्याला त्याच वेळेस त्याच दिवशी तो पुरावा भेटू शकतो का, त्यानं नेमका कोणत्या क्वेश्चनला गोल केलेला आहे किंवा कोणतं उत्तर त्यानं मारलेलं आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि नेमका आता पुढे काय होऊ शकतो, माझं वैयक्तिक मत आहे कदाचित आयोगाला हा निर्णय मागे घ्यावा लागू शकतो, कदाचित. अजून आयोगाने अजून त्यांचं काम अजून वाढून घेतलं, आता जर सेशन मध्ये पेपर होणार आहे तर पेपर पण काढावं लागेल, भरपूर पेपर काढावं लागतील. पहिले तरी तुम्हाला एकच पेपर काढायचा होता, एकदम सरळ आणि सिंपल काम होतं, परंतु माहित नाही आयोगाचा निर्णय हा का आलेला आहे, तर याच्याबद्दल मात्र आता सध्या चर्चा सुरू झालेल्या आहे. परंतु बघा, फॉर्म भरून द्या. फॉर्म तुमचा वाला 27 जून पासून, म्हणजे तुमचा उद्यापासूनच फॉर्मची डेट चालू होते. 17 जुलै मात्र शेवटची काय बरं डेट आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे, फॉर्म भरताना त्यांनी आधी बोललेले का केवायसी मात्र करा,
त्यांनी मागे डिजी लॉकर नावाचा ऑप्शन आणला होता. त्या डिजी लॉकरवर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स काय करा बरं, अपलोड करा आणि मगच फॉर्म भरा. लक्षात ठेवायचंय, ज्यांच्याकडे एनसीएल नसेल, नॉन क्रिमिलेअर नसेल, त्यांनी एनसीएल काढून घ्या. व्हॅलिड एनसीएल पाहिजे तुमचं आलं. अजून तुम्हाला 17 दिवस म्हणजे 20 दिवस आहे. एनसीएल तुमचं 4 ते 5 दिवसामध्ये येऊन जातं. त्यामुळे प्रॉपर डॉक्युमेंट ठेवायचे आहे. आणि आपण बघूच पेपर ज्यावेळेस होईल, नेमका आता कसा पेपर होईल, ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल, हे सगळं आपण पुढे बघणारच आहे. त्याच्यानंतर बघा थोडासा जर प्रमोशनचा पार्ट बघितला तर आपलीवाली बघा इंटिग्रेटेड 2.0 ही बॅच काय झाली बरं, सुरू झालेली आहे. 22 जून पासून सुरू झालेली आहे. येणाऱ्या गटक पूर्व परीक्षेसाठी ही बॅच काय असेल तुम्हाला उपयुक्त असेल. बघा याच्यामध्ये तुम्हाला लास्ट टाइमला आपले एसटी धनश्री गायकवाड मॅडम 11वी रँक होती ओबीसी मधून. राज्यामध्ये एसटी कॅटेगरी मधून पहिला आलेला मुलगा होता हर्षद बागुल. आणि इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर दीपिका माले नाशिक मधली पहिली उद्योग निरीक्षक. तर तुम्हाला ही कर्मयोगी करिअर अकॅडमीची इंटिग्रेटेड बॅच 2.0 इंटिग्रेटेड बॅच पहिली, त्याला खूप मुलांनी आपल्याला प्रतिसाद दिला. आता 2.0 आपण चालू केलेली आहे. 22 जून पासून तुम्हाला या बॅच मध्ये प्रॉपर हायब्रिड व्हर्जन, हायब्रिड मीन्स तुम्हाला जे आम्ही ऑफलाईनच्या मुलांना शिकवणार आहे तेच तुम्हाला ऑनलाईन आम्ही काय करून देणार आहे बरं, अवेलेबल करून देणार आहे. आपलं कर्मयोगी करिअर अकॅडमीचं जे ऍप आहे बघा, कर्मयोगी अकॅडमी, लक्षात ठेवा ते ऍप तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन लिंक मध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची तुम्हाला लिंक दिली जाईल. टेलिग्राम चॅनल असेल त्याला पण तुम्ही जॉईन व्हा. आणि आपण पुढे बघणारच आहे का पेपर आता नेमका का होईल आणि काय नेमक्या मुलांच्या मागण्या असू शकतात. तत्पूर्वी तुम्हाला धन्यवाद.